नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी ते जून या महिन्यातील सर्व अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवरती आपण 200 प्लस प्रश्न पाहणार आहोत. जसे की तुम्ही पाहत असताल येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मागील 5 ते 6 महिन्याचे करंट अफेअर्सवरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने आपण खूप महत्त्वाची ही ऑनलाईनर क्वेश्चन असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट्स असतील, महत्त्वाच्या काय डेट्स असतील, फुल फॉर्म असतील, तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. आता हे तुम्ही श्रेणी पाहू शकता. स्पोर्ट्स असेल, लष्करी सराव, ऑपरेशन असतील, पुरस्कार असतील, काही महत्त्वाच्या नियुक्त्या, इंडेक्स असतील, काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, काही त्याच्यामध्ये बुक्स आणि ऑथर्स असतील, काही मीटिंग, समिट्स असतील, काही महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, काही ब्रँड अम्बॅसेडर असतील, काही महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन असतील. हे सर्व इन्क्लुडिंग आपण 200 प्लस या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. ऑनलाईनर क्वेश्चन असणार आहेत. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, UPSC, MPSC, पोलीस भरती, तलाठी, सरळ शिवीची कोणतीही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम असेल, त्या अनुषंगाने ही माहिती खूप अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त वही आणि पेन घेऊन बसायचं आहे किंवा हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही पाहायचा आहे. आणि जर नवीन आला असाल आपल्या टेक सरकार चॅनलवरती तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि अवश्य तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर आजचा आपण आपला प्रश्न पाहूया. तर 1 जानेवारी 2026 पासून कोणता देश युरो हे चलन अधिकृतपणे स्वीकारणार आहे? तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बल्गेरिया हा देश काय करणार आहे? त्यांचं अधिकृत युरो हे चलन स्वीकारणार आहे. चला दुसरा प्रश्न पाहूया. संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजेच युनायटेड नेशन 2026 हे वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केले आहे? तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आंतरराष्ट्रीय रेंजलँड्स आणि पशुपालक वर्ष, नंतर शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि तिसरं म्हणजे महिला शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष. असे युनोने हे 3 अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स काय केलेले आहे, घोषित केलेले आहेत. ब्राझीलने 1 जानेवारी 2026 पासून प्रभावीपणे 18वे ब्रिक्स अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर आपल्या भारत देशाकडे ब्रिक्सने 18वे काय केलेलं आहे, अध्यक्षपद सोपवलेले आहे. 6 जानेवारी 2026 रोजी निधन झालेले सुरेश कलमाडी कोणत्या राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते होते? तर आपल्याला सांगता येईल सुरेश कलमाडी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे कोण होते? ज्येष्ठ नेते होते. अणुऊर्जा नियामक मंडळाच्या म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड म्हणजेच AERBचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर आपल्याला सांगता येईल श्री AK बालसुब्रमण्यम यांची काय झालेली आहे? अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावणार आहे? तर आपल्याला सांगता येईल गुवाहाटी आणि हावडा या 2 शहरांदरम्यान करणार आहे, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर आपल्याला सांगता येईल सदानंद दाते यांनी काय केलेलं आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पहिल्या हायब्रिड प्रदूषण नियंत्रक जहाजाचे नाव काय आहे? तर आपल्याला सांगता येईल समुद्र प्रताप. पहिल्या मेक इन इंडिया अंतर्गत सुरू केलेल्या पहिल्या हायब्रिड प्रदूषण नियंत्रक जहाजाचे नाव आहे समुद्र प्रताप. सोमनाथ स्वाभिमान पर्व हे सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साजरे केले गेले? तर किती वर्ष झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000 वर्ष झालेलं आहे. सोमनाथ जे मंदिर आहे गुजरात येथील, त्याला किती 1 वर्ष झालेलं आहे? 1000 वर्ष. ठीक आहे. किती? 1000 वर्ष. DRDOने नुकत्याच विकसित केलेल्या स्वदेशी घन इंधन वापरणाऱ्या अचूक क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? तर आपल्याला असं सांगता येईल प्रलय. हे DRDOने काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे. आर्थिक वर्ष 2026 साठी म्हणजेच फायनान्शियल इयर भारताची वास्तविक GDP वाढ किती टक्के अपेक्षित आहे? तर आपल्याला सांगता येईल 7.4%. 2026 ची जी भारताची वास्तविक GDP वाढ आहे किती? 7.4%. व्यावसायिक स्तरावर बायोबिट्युमिन उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर आपला प्यारा भारत देश काय झालेला आहे? बायोबिट्युमिन उत्पादन करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे आपला भारत देश.
जानेवारी 2026 मध्ये व्हेनेझुएलाच्या तात्पुरत्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्याला सांगता येईल डेल्सी रॉड्रिग्स यांची काय झालेली आहे? व्हेनेझुएलाच्या तात्पुरत्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF मध्ये भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका या मतदारसंघाचे कार्यकारी संचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर आपल्याला सांगता येईल उर्जित पटेल हे आहेत. IMF मध्ये संचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर डॉक्टर उर्जित पटेल. 2026 मध्ये होणाऱ्या 33व्या फिफा पुरुष विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कोणते देश करणार आहेत? तर आपल्याला सांगता येईल अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत? तर इटली या देशामध्ये 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. INSV कौंडिन्य आपल्या पहिल्या प्रवासात पोरबंदरहून कोणत्या बंदराकडे प्रवास केला आहे? तर मस्कत या बंदराकडे प्रवास केलेला आहे. 2026च्या आशियाई खेळांचे म्हणजेच आशियन गेम्स यजमानपद कोणत्या शहराकडे आहे? तर आपल्याला सांगता येईल कोणत्या शहराकडे आहे? नागोया आईची म्हणजे जपानमधील हे शहर आहे. आशियन गेम्सचे यजमानपद जपान या देशाकडे आहे. भारताने नुकत्याच लॉन्च केलेल्या ब्रिक्स 2026 लोगोमध्ये खालीलपैकी कोणता मुख्य डिझाईन घटक आहे? तर आपल्याला सांगता येईल नमस्ते मुद्रेसह कमळ हा त्याच्यामध्ये काय आहे? मुख्य डिझाईन घटक आहे. ब्रिक्स 2026चं काय आहे? नमस्ते मुद्रेसह कमळ. पुणे ग्रँड टूर 2026 ही स्पर्धा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे? तर आपल्याला सांगता येईल 19 ते 23 जानेवारी या दरम्यान पुणे ग्रँड टूर 2026 ही स्पर्धा आयोजित केली आहे. 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर आपल्याला सांगता येईल विश्वास पाटील यांनी काय केलेलं आहे? जे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. कोणी? विश्वास पाटील यांनी. जानेवारी 2026 मध्ये भारताने आपल्या नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर आपल्याला सांगता येईल ऑपरेशन स्वदेश. ठीक आहे. आपले जे भारताचे जे नागरिक इराणमध्ये अडकले होते त्यांना आपल्या देशामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश हे काय केलेलं होतं? राबवलेलं होतं. 2026 दरम्यान जे इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी आहे असेंब्लीचे 16वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले होते? तर आपल्याला सांगता येईल अबुधाबी म्हणजे संयुक्त अरब अमिरात म्हणजे त्याला UAE असं सुद्धा म्हणता येईल. जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमची जी 2026ची वार्षिक जी बैठक आहे ती कोठे पार पडली? तर आपल्याला सांगता येईल दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमची वार्षिक बैठक पार पडलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये चर्चेत असलेले नमो ड्रोन दीदी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हे कृषी क्षेत्राशी नमो ड्रोन दीदी संबंधित आहे. भारतीय रेल्वेचा प्रतिष्ठित अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चंदना सिंग RPF इन्स्पेक्टर आहेत त्या चंदना सिंग यांनी कोणत्या मोहिमेअंतर्गत 1500हून अधिक मुलांची सुटका केली आहे? तर ऑपरेशन नन्हे फरिश्ते याच्या अंतर्गत जे 1500हून अधिक मुलांची काय केलेली आहे? चंदना सिंग यांनी सुटका केलेली आहे. आणि त्यांना इथे एक पॉईंट ध्यानात ठेवा, त्यांना अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2026 मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. 11व्या अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव यामध्ये प्रतिष्ठित पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आपल्याला सांगता येईल इलैयाराज यांना काय झालेलं आहे? 11व्या अजिंठा वेरूळमध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार इलैयाराजा यांना भेटलेला आहे. 19 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या एक्स दोस्ती या त्रिपक्षीय सागरी सरावाच्या 17व्या जी 19 जानेवारीला झालेली आहे 17वी आवृत्ती त्याच्यामध्ये कोणते 3 देश सहभागी झाले होते? तर मग आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये आपला भारत देश, मालदीव आणि श्रीलंका हे 3 देश एक्स दोस्ती या सरावामध्ये सामील झाले होते. चला पुढला प्रश्न पाहूया. आशियाई मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स च्या अंतिम क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या भारताचा आशियाई मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये 6वा क्रमांक आहे. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचे आयोजन 24 आणि 25 जानेवारी 2026 मध्ये कोठे करण्यात आले आहे? नांदेड या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? हिंददी चादर जी आहे त्याचे आयोजन नांदेड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.
26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाची मुख्य थीम संकल्पना काय आहे? तर आपल्याला सांगता येईल गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही आपली 2026ची जी 26 जानेवारीची जी मुख्य थीम आहे, गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. भारत निवडणूक आयोगाने जानेवारी 2026 मध्ये कोणत्या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे? तर आपल्याला सांगता येईल ECI नेट. हे कुणाचं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ECI नेट काय आहे? ॲप आहे, म्हणजेच प्लॅटफॉर्म आहे. प्रोजेक्ट वीर गाथा 5.0 या राष्ट्रीय स्पर्धेच्या सुपर 100 विजेत्यांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक विजेतेपदक मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र या राज्याने काय केलेलं आहे? प्रोजेक्ट वीर गाथा 5.0 सुपर 100मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे? प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोणाला अशोक चक्र म्हणजेच सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर कुणाला? ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना पूर्वसंध्येला अशोक चक्र भेटलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. प्रजासत्ताक दिन 2026च्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने काय झालेलं आहे? प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये HAL च्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर श्री रवी कोटा यांची झालेली आहे नियुक्ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये. 20 जानेवारी 2026 रोजी भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण पथकातील फर्स्ट जहाजांनी इंडोनेशियातील कोणत्या बंदराला भेट दिली आहे? तर कोणत्या? बेलावन या बंदराला काय झालेलं आहे? भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण पथकातील फर्स्ट TS जहाजांनी काय झालेलं आहे? इंडोनेशियातील बेलावन या पोर्टाला भेट दिलेली आहे, म्हणजे बंदर असणार आहे ते. ठीक आहे. नुकतेच शेतकऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आलेल्या भारत विस्तार या AI टूलचे पूर्ण नाव काय आहे? म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर हा नोट डाऊन करून ठेवा. काय आहे? अतिशय महत्त्वाचा आहे. व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस. ठीक आहे, म्हणजेच विस्तार असा याचा फुल फॉर्म आहे, हे ध्यानात ठेवा. पुणे ग्रँड टूर 2026 या पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा अंतिम विजेता कोण आहे? ओव्हरऑल विनर तर ल्यूक मिंडुगे हा आहे. तर मला कमेंट करून सांगा, हे ल्यूक मिंडुगे जे आहेत हे कोणत्या देशाची बिलॉंग करतात? मला कमेंट करून सांगायचं आहे. इंडिया सायन्स फेस्टिवल्सचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर पुणे या शहरामध्ये करण्यात आलेला आहे इंडिया सायन्स फेस्टिवल. भारताचा पहिला लेक्ड मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणता आहे, जो अलीकडे चर्चेत होता? तर कोणता? स्कॉर्प. लेग्ड मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणता आहे? स्कॉर्प. हे ध्यानात ठेवा, आपला भारताचा पहिला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार यांचे निधन कोणत्या तारखेला झाले आहे? तर आपल्याला सांगता येईल 28 जानेवारी 2026 या तारखेला माननीय जे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार यांचे काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. 2026 मध्ये कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर आपल्याला सांगता येईल ही मॅन आपण आज त्यांना बोलतो धर्मेंद्र सिंह देओल यांना. ठीक आहे. 2026च्या भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून कोणाला निमंत्रित करण्यात आले होते? तर आपल्याला सांगता येईल इथं 2 ऑप्शन आहेत. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष श्री अंटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला ऑन डेर लेयन. तर तुम्हाला येणाऱ्या आगामी काळामध्ये हा क्वेश्चन निश्चित पाहायला भेटेल, त्याच्यामुळे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर सुनेत्रा पवार यांनी काय झालेलं आहे? शपथ घेतलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 मध्ये सलग कितव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प काय केलेला आहे? सादर करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तर आपल्याला सांगता येईल किती वेळा? 9 वेळा काय केलेला आहे? अर्थसंकल्प सादर केला आहे. तर मग त्याच्यामध्ये 8 पूर्ण वेळा आणि 1 अंतरिम असं ध्यानात ठेवा. ठीक आहे, इथं कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. वयाच्या 90व्या वर्षी दलाई लामा यांनी 2026 मध्ये कोणत्या अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला? तर कोणता अल्बम आहे? मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा
हा त्यांचा काय आहे अल्बम आहे. त्याला त्या अल्बमसाठी त्यांना काय झालेलं आहे, ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे. हे एक ध्यानात ठेवा. वयाच्या कितव्या 90व्या वर्षी. बायोफार्मा शक्ती योजनेसाठी 5 वर्षाच्या कालावधीकरिता किती आर्थिक तरतूद म्हणजेच बजेट सादर करण्यात आलेलं आहे. तर किती 10,000 कोटी. ठीक आहे. 10,000 कोटी. भारतीय लष्कराच्या रुद्र शस्त्रप्रगत हलके हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरची पहिली महिला पायलट होण्याचा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर कॅप्टन हंसाजा शर्मा यांना भेटलेला आहे. रुद्र. ठीक आहे. 2026चा सुभाषचंद्र बोस अपत्य प्रबंधन पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमध्ये कोणाला जाहीर झाला आहे? तर आपल्याला सांगता येईल लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना. हे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्यातील कोण आहेत? लेफ्टनंट कर्नल आहेत सीता अशोक शेळके यांना सुभाषचंद्र बोस अपत्य प्रबंधन पुरस्कार भेटलेला आहे. पंजाबमधील अदमपूर विमानतळाचे अधिकृतपणे नामकरण खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या नावावर करण्यात आले आहे? तर आपल्याला सांगता येईल संत गुरु रविदासजी यांच्या नावावरती अदमपूर विमानतळाचे अधिकृतपणे नामकरण करण्यात आलेलं आहे. हे पंजाबमधील अदमपूर विमानतळ होते. तर आता नवीन संत गुरु रविदासजी असं करण्यात आलेलं आहे. 2026च्या महिला प्रीमियर लीगचे म्हणजेच वुमन प्रीमियर लीग विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर आपल्याला सांगता येईल RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. युवा AI फॉर ऑल या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशात मूलभूत AI कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणता मोबाईल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे? तर आपल्याला सांगता येईल कौशल रथ. ठीक आहे. ग्लोबल साऊथमधील सर्वात मोठ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदापैकी AI समिट एकाचे यजमानपद कोणता देश भुजवत आहे? तर आपला भारत देश. AI समिट आपल्या भारत देशामध्ये होत आहे. हे ध्यानात ठेवा. सेंद्रिय शेतीमधील नेतृत्वासाठी बायोफास 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आपल्या भारत देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून बायोफासमध्ये सन्मानित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील शस्त्रांचे प्रदर्शन आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कोणते अभिनय म्हणजेच ऑपरेशन सुरू केलं आहे? तर आपल्याला सांगता येईल ऑपरेशन शस्त्र. हे कोणाचं आहे? दिल्ली पोलिसांचं. एवढं ध्यानात ठेवा. 2025-26 या वर्षातील 79व्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर सर्व्हिसेस या संघाने काय केलेलं आहे? जे 79वा संतोष ट्रॉफी म्हणजेच नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप आहे, ती सर्व्हिसेस या संघाने विजेतेपदक पटकावलेलं आहे. ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलने 2026 मध्ये जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा सूचकांक CPI 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 91वा आहे. 91 हे ध्यानात ठेवा. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील खंजर 2026 हा संयुक्त विशेष सैन्य सराव फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर आपल्याला सांगता येईल कोणत्या ठिकाणी? आसाममधील मिसामरी या ठिकाणी खंजर 2026. खंजर जर म्हटलं तर भारत आणि किर्गिस्तान एवढं ध्यानात ठेवा आणि आसाम या ठिकाणी. ओके. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत कोणत्या शहरात इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आणि मिलन 2026 यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय सागरी कार्यक्रमाचे आयोजन करत आहे? तर कुठे? विशाखापट्टणम या ठिकाणी. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आणि मिलन 2026 कोणत्या ठिकाणी? विशाखापट्टणम या ठिकाणी. भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेचे प्रदर्शन करणारा अभ्यास वायुशक्ती एक्सरसाइज वायुशक्ती 27 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर आपल्याला सांगता येईल जैसलमेर राजस्थान. पोखरण फायरिंग रेंज जे आहे जैसलमेर राजस्थान या ठिकाणी अभ्यास वायुशक्ती कोणाचा आहे? भारतीय हवाई दलाचा आहे. हे ध्यानात ठेवा. AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नैतिक, सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित ठेवण्यासाठी कोणता दृष्टिकोन म्हणजेच विजन काय केलेलं आहे? मांडलेलं आहे AI समिटमध्ये. तर कोणतं? मानव दृष्टिकोन फ्रेमवर्क हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा जे मानव विजन जे आहे तर यामध्ये मानवचा फुल फॉर्म मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे कमेंट्स बॉक्समध्ये मानवचा फुल फॉर्म. ओके. इस्रायलच्या संसदेला नेसेट संबोधित करणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आहेत. हे ध्यानात ठेवा. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये
अ, मिलानो कॉर्टिना 2026 पदक तालिकेत कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? तर नॉर्वे आहे. ठीक आहे. नॉर्वेचे किती 18 सुवर्ण पदकासह एकूण किती आहेत? 41 पदके जिंकून प्रथम क्रमांकावरती आहे. टोटल सुवर्ण जर म्हटलं नॉर्वेचे 18 आणि एकूण जर म्हटलं तर 41 हिवाळी ऑलिम्पिक. 2025 आपलं सॉरी 25व्या हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन खालीलपैकी कोणता देशामध्ये करण्यात आले आहे? तर आपल्याला सांगता येईल इटलीमधील मिलान आणि कार्टिना हे 2 शहर आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये 25व्या हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे इटली या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध सुरू केलेल्या देशातील पहिल्या सर्वसमावेशक शून्य सहिष्णुता म्हणजेच त्याला झिरो टॉलरन्स धोरणाचे नाव काय आहे? तर आपल्याला सांगता येईल प्रहार. ठीक आहे. भारत सरकारने दहशतवाद विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचं नाव आहे प्रहार. भारताचे पहिले समर्पित क्वांटम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ खालीलपैकी विद्यापीठ कॅम्पस खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर कुठे? अमरावती, जे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे अमरावती. ठीक आहे. केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या राज्याचे नाव बदलून अधिकृतपणे त्या राज्याच्या स्थानिक भाषेनुसार केरळम करण्यास मंजुरी दिलेली आहे? तर केरळम आपल्या ध्यानात आलंच असेल. केरळ या राज्याचं नाव काय झालेलं आहे? केंद्र सरकारने बदललेलं आहे. केरळचं नाव काय करण्यात आलं आहे? केरळम असं ध्यानात ठेवा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणत्या नवीन व्यासपीठाची घोषणा करण्यात आली आहे? तर सी-मार्ट्स. जर सी-मार्ट्सचा जर फुल फॉर्म जर म्हटलं एस फॉर सेल्फ, एच फॉर हेल्प आणि ई फॉर एंटरप्रिनर स्मार्ट. यात तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 79व्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फिल्म हा मान कोणत्या चित्रपटाला भेटला आहे? तर आपल्याला सांगता येईल वन बॅटलर आफ्टर अनदर या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणजे बेस्ट फिल्मचा पुरस्कार भेटलेला आहे. कोणत्या चित्रपटाला? वन बॅटलर आफ्टर अनदर. चला पुढला प्रश्न पाहूया. 8 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या सुपर बाउल LX चे यजमानपद कोणत्या स्टेडियमकडे होते? तर आपल्याला सांगता येईल लेव्ही स्टेडियम, जे कुठे आहे? कॅलिफोर्निया या ठिकाणी लेव्ही स्टेडियम, सांता क्लारा, कॅलिफोर्निया. सुपर बाउल LX. ठीक आहे. कोणत्या राज्याने अलीकडेच व्यावसायिकांसाठी पिल्लू AI हे व्हॉईस आधारित बिलिंग असिस्टंट म्हणजेच ॲप लॉन्च केलेलं आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याने काय केलेलं आहे? पिल्लू AIचे हे व्हॉईस आधारित बिलिंग असिस्टंट लॉन्च केलेलं आहे. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने भूविज्ञानातील नोबेल मानले जाणारे कॅफोर्ड पारितोषिक प्राइज जिंकलं आहे? तर आपल्याला सांगता येईल वीरभद्रन रामनाथन यांनी काय झालेलं आहे? भारतीय शास्त्रज्ञ आहेत भूविज्ञानातील नोबेल मानले जाणारे कॅफोर्ड पारितोषिक काय केलेलं आहे? वीरभद्र रामनाथन यांना भेटलेलं आहे. 44 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर मुंबईच्या महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? तर आपल्याला सांगता येईल रितू तावडे. मुंबईच्या महापौर आहेत रितू तावडे. मणिपूरच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर आपल्याला सांगता येईल नेमचा किपगेन या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत मणिपूरच्या. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना ही गुजरात या राज्याशी संबंधित आहे. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील देशातील पहिले जातमुक्त गाव कोणते? तर सौंदळा हे आपल्या महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील देशातील पहिले जातमुक्त गाव आहे. कोणते? सौंदळा. हे ध्यानात ठेवा. भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल M नरवणे यांच्या फेब्रुवारी 2026 मध्ये चर्चेत असलेल्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर आपल्याला सांगता येईल 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. हे जे भारतीय लष्कराचे माजी प्रमुख आहेत जनरल कोण? M नरवणे यांचं काय आहे? हे आत्मचरित्राचे नाव आहे. कोणते? 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. भारताचा 93वा शतरंज ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर सांगता येईल आपल्याला अरव डेंगला. हे 93वे कोण आहेत? शतरंज ग्रँडमास्टर आहेत भारताचे आपले अरव डेंगळा. भारतातील पहिली मेड इन इंडिया
सेमीकंडक्टर मेमरी सुविधा कोठे स्थापित केली जात आहे? तर सानंद, गुजरात या ठिकाणी भारतातील पहिली मेड इन इंडिया अंतर्गतची सेमीकंडक्टर मेमरी सुविधा आहे, स्थापन करण्यात येणार आहे. सानंद, गुजरात या ठिकाणी. अलीकडेच मार्च 2026 मध्ये निधन झालेले एच.के. दुवा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध होते? तर पत्रकारिता म्हणजे जर्नलिझम आणि मुत्सद्देगिरी राजकारण यासाठी ते एच.के. दुवा प्रसिद्ध आहेत. त्यांचं आताच नुकतं निधन झालेलं आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर आपल्या हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार आपल्या भारताचा 3रा क्रमांक आहे. तर मला पहिल्या आणि दुसऱ्या हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार पहिला आणि दुसरा देश कोणता आहे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईला अमेरिकेने कोणते सांकेतिक नाव दिले आहे? तर ऑपरेशन एपिक फ्युरी. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईला अमेरिकेने काय दिलेलं आहे? ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिलेलं आहे. भारत आणि जपान दरम्यानच्या वार्षिक संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन 2026ची जी 7वी आवृत्ती उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर चोबटिया, उत्तराखंडमधील चोबटिया या ठिकाणी धर्म गार्डियनची 7वी आवृत्ती काय झालेली आहे? आयोजित करण्यात आली आहे. आता धर्म गार्डियन जर म्हटलं तर हा भारत आणि जपान दरम्यानचा हे काय आहे? लष्करी सराव आहे, ह्या ध्यानात ठेवा. भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या जलद निवारणासाठी मार्च 2026 मध्ये कोणते नवीन ॲप लॉन्च केले आहे? तर कोणते आपल्याला सांगता येईल? हे शाईन, भारतीय रेल्वेचे हे शाईन एक ॲप आहे. तर शाईनचा जर फुल फॉर्म म्हटलं तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सेक्शुअल हॅरॅसमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर ऑल एम्पॉवरमेंट. ठीक आहे, हा फुल फॉर्म आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 2026चा ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला आहे? तर आपल्या प्यारा भारत देशाने ICC पुरुष T20 वर्ल्ड कप काय झालेला आहे? जिंकलेला आहे. 2026 मध्ये कोणत्या दिग्गज अभिनेत्याला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर म्हणजेच लाईफ टाईम अचिव्हमेंट्स अवॉर्ड्सने काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आलं आहे. तर कुणाला? अशोक सराफ यांना. मार्च 2026 मध्ये महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर जिष्णू देववर्मा यांनी आपले महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णू देववर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. आता BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर कोणाला? राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना BCCIचा नमन पुरस्कार मध्ये कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कोणाला? राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना. मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होणारी भारतीय नौदलाची युद्धनौका कोणती आहे? तर कोणती? INS त्रिकंड. हे ध्यानात ठेवा. 58व्या मॉरिशसचा काय आहे? 58व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यामध्ये आपली भारतीय नौदलाची जी युद्धनौका आहे कोणती? INS त्रिकंड ही सामील होणार आहे. प्रतिष्ठित 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने 2025 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर R. वेरामुथू यांना 60वा प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. कोणाला? R. वेरामुथू यांना. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? तर कोणाला? अमोल पालेकर यांना मेटाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणाला? अमोल पालेकरजी यांना. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 म्हणजे जागतिक आनंद अहवालानुसार भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार आपला 116वा आपल्या भारत देशाचा क्रमांक आहे. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स 2026चे यजमान राज्य कोणते आहे? तर छत्तीसगड. ठीक आहे. मार्च 2026 मध्ये OpenAIने आशियाई पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर किरण मनी यांची OpenAIने आशियाई पॅसिफिक विभागाचे MD म्हणून नियुक्ती केली आहे. कुणाची? किरण मनी यांची. न्याय सेतू हा AI चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे? तर न्याय सेतू जो आहे तर हा कायदा आणि न्याय मंत्रालयाचा चॅटबॉट आहे. मार्च 2026 मध्ये WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे पार पडली? तर कोठे? याउंडे
कॅमेरून या ठिकाणी WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद काय झालेली आहे, पार पडलेली आहे. कुठे? याउंडे, कॅमेरून या ठिकाणी. चला पुढला प्रश्न पाहूया. आसाममधील कोणत्या भौगोलिक मानांकन GI प्राप्त तांदळाची मार्च 2026 मध्ये ब्रिटन आणि इटलीला निर्यात करण्यात आली आहे? तर कोणता तांदूळ आहे GI प्राप्त मानांकन भेटलेला? जो हा तांदूळ, म्हणजे त्याला GI टॅग भेटलेला आहे, जो हा तांदूळ याला. 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर हर्षवर्धन सदगिरी यांनी काय झालेला आहे, 68वा जो महाराष्ट्र केसरी 2026 जो आहे, तर हर्षवर्धन सदगिरी यांनी जिंकलेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 चे विजेते कोण आहेत? तर प्राध्यापक काव्य मदनी हे स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 चे विजेते आहेत. कोण? प्राध्यापक काव्य मदनी. सोलापूर येथे पार पडलेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आपल्याला सांगता येईल अमृता पुजारी यांनी. जी 4थी होती 2026 मधील महिला महाराष्ट्र केसरी, ही अमृता पुजारी यांनी जिंकलेली आहे. मार्च 2026 मध्ये जाहीर झालेल्या डिजिटल पेमेंट्स इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची काय केलेलं आहे, नेमणूक किंवा नियुक्ती केलेली आहे? तर कोणाची? सुदर्शन पटनायक यांची. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने भारताचे पहिले 24x7 LPG ATM कोठे सुरू केले आहे? तर आपला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी आपल्या भारताचे पहिले LPG ATM काय करण्यात आलेलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू भीम या मोबाईल पेमेंट्स ॲपचा नवीन ब्रँड अँबॅसिडर बनलेले आहेत? तर कोण? महेंद्रसिंग धोनी. 2026 मध्ये प्रतिष्ठित कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड्सने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर कोणाला? नीता अंबानी यांना. अंकगणितीय भूमितीतील अर्थमॅटिक जिओमेट्री क्रांतिकारी कार्यासाठी 2026चा एबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर गर्ड फाल्टिंग्स यांना काय झालेला आहे, अंकगणितीय भूमितीतील जो समजला जाणारा एबेल पुरस्कार जो आहे, गर्ड फाल्टिंग्स यांना भेटलेला आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? कमांडोर डे ला लेगियन डी होनर ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला? जावेद अशरफजी यांना. प्रसिद्ध बंगाली कादंबरी हरा पार्वती कथाचे लेखक कोण आहेत, ज्यांची सरस्वती सन्मान 2025-26 साठी निवड करण्यात आलेली आहे? तर कोणाला? रामकुमार मुखोपाध्याय यांना. बंगाली कादंबरीसाठी कोणती आहे? हरा पार्वती कथा, सरस्वती सन्मान त्यांची निवड करण्यात आलेली. कोण? रामकुमार मुखोपाध्यायजी यांना. 7 ते 9 मार्च 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर आपल्या नवी दिल्ली, भारत या ठिकाणी काय करण्यात आली होती? IMFC म्हणजेच इंटरनॅशनल मलेरिया काउन्सिल 2026 काय करण्यात आली होती? आयोजित करण्यात आली होती. कोणत्या सरकारने नवजात बालकांसाठी अनमोल ही 56 प्रकारच्या मोफत चाचण्यांसाठी योजना सुरू केली आहे? तर दिल्ली सरकारची ही अनमोल 56 प्रकारच्या मोफत चाचण्यासाठी योजना आहे. कोणती? अनमोल. हे ध्यानात ठेवा. 52वी G7 शिखर परिषद G7 समिट्स कोणत्या देशातील एव्हियन लेस बेन्स येथे आयोजित केली जाणार आहे? तर फ्रान्स या ठिकाणी. 2026च्या प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला? स्मिल जान रिडीफ क्लार्क. कोणता पुरस्कार आहे? प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला भेटला आहे? स्मिल जान रिडिक क्लार्क यांना. चला पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप कोणत्या शहरात पार पडले? तर आपल्याला सांगता येईल भुवनेश्वर या ठिकाणी. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक आहेत विजय गोयल.
भारत इनोव्हेट्स डीप टेक या पूर्व शिखर परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर IIT बॉम्बे या ठिकाणी भारत इनोव्हेट्स डीप टेक या पूर्व शिखर परिषदेचे उद्घाटन IIT बॉम्बे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सिप्रीच्या मार्च 2026च्या अहवालानुसार 2021 ते 25 या कालावधीत जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश कोणता ठरला आहे? तर युक्रेन हे ध्यानात ठेवा. ऐतिहासिक त्रावणकोर पॅलेसमध्ये ट्राईब्स आर्ट फेस्ट 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर आपल्या नवी दिल्ली, भारत या ठिकाणी ट्राईब आर्ट्स फेस्टचे काय करण्यात आलेलं आहे? आयोजन करण्यात आलेलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक म्हणून नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर अश्विनी भिडे ह्या BMCच्या कोण आहेत? आयुक्त आहेत, ह्या ध्यानात ठेवा. भारतीय संसदेच्या इतिहासात राष्ट्रीय स्तरावर जाहीरपणे LGBTQ+ ओळख असणाऱ्या पहिल्या खासदार कोण ठरले आहेत? तर डॉक्टर मेनका गुरुस्वामी. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला आहे? तर त्यांना 2000 साली या काय झालेला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे. ध्यानात ठेवा, त्यांचे नुकतेच निधन झालेलं आहे. याच्यामध्ये आपण इन्क्लुडिंग खूप साऱ्या व्यक्तींचे निधन वगैरे असतील किंवा महत्त्वाच्या घटना असतील त्याच्या रिलेटेड आपण काय केलेलं आहे, हे करंट अफेअरचे क्वेश्चन बनवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा. एप्रिल 2026मध्ये बरोवर्स प्लॅटफॉर्म कोणत्या आंतरराष्ट्रीय बैठकीत लॉन्च करण्यात आले? तर IMF वर्ल्ड बँक स्प्रिंग मीटिंग्समध्ये बरोवर्स प्लॅटफॉर्म काय करण्यात आलेलं आहे? लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे एक ध्यानात ठेवा. एप्रिल 2026मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्करी प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची? लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांची, जे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्करी प्रमुख आहेत. कोण? लेफ्टनंट जनरल सुसान कोयल. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला? तर कोणत्या राज्याने? कर्नाटक या राज्याने. बातम्यामध्ये झळकलेली जीवनगिरी सुवर्ण खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जोनागिरी सुवर्ण खान आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. एप्रिल 2026मध्ये कोणत्या देशाने भारतासोबत रिलॉक्स लॉजिस्टिक्स करार यावर स्वाक्षरी केली आहे? तर रशिया या देशासोबतचा हा रिलॉक्स लॉजिस्टिक करार आहे, भारत आणि रशिया. एप्रिल 2026मध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर कैलास सत्यार्थी. ठीक आहे, कैलास सत्यार्थी. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला भेटला आहे 2026चा? कैलास सत्यार्थी. भारतातील पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? तर लडाख. आपला भारतातील पहिला पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान जे आहे लडाख या ठिकाणी, त्याचं पायाभरणी करण्यात आलेलं आहे, ध्यानात ठेवा. बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर सम्राट चौधरी हे बिहारचे नवीन मुख्यमंत्री आहेत. 2026मध्ये कोणत्या विमानतळाला स्टाय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळाचा दर्जा मिळाला आहे? तर कोणत्या विमानतळाला? चांगी विमानतळ, सिंगापूर या ठिकाणचं चांगी विमानतळाला स्ट्राय टॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट्स अवॉर्ड्स भेटलेला आहे. चांगी विमानतळ सिंगापूर या ठिकाणचं आहे. एप्रिल 2026मध्ये कोणत्या राज्यातील सेकाझील पक्षी अभयारण्य भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? अलीगड या ठिकाणचं आहे, उत्तर प्रदेशामधील अलीगड या ठिकाणी आपल्या भारतातील 99वे कोणते? सेकाझील पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स मध्ये कोणत्या फुटबॉल क्लबला वर्ल्ड टीम ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला आहे? तर कोणत्या? पॅरिस सेंट जर्मन या टीमला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये वर्ल्ड टीम ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला आहे. कोणत्या? पॅरिस सेंट जर्मन या टीमला. नुकताच मंजूर झालेला क्यूडेंगा हा डोस कोणत्या आजारासाठी आहे? तर डेंग्यू या आजारासाठी आहे, आपल्याला सांगता येईल. IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक 6वा आहे, हे ध्यानात ठेवा. वर्ल्ड आर्चरी जागतिक तिरंदाजीकडून पॅरा आर्चरर ऑफ द इयर 2025 म्हणून
कोणत्या भारतीय तिरंदाजाला गौरवण्यात आलेलं आहे? तर शीतल देवी यांना. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या गणना मानली जाणारी भारताची पहिली डिजिटल जनगणना सेन्सेस 2027 कधी सुरू होणार आहे? तर त्याचा टप्पा आहे 1 एप्रिल 2026 पासून पहिला टप्पा आहे. आणि मला दुसरा टप्पा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचा आहे. दुसरा टप्पा कधी असणार आहे? सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर दिव्या सिंग बनलेल्या आहेत, हे ध्यानात ठेवा. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 2026ची जी चॅम्पियनशिप आहे आशिया बॅडमिंटन, यामध्ये पुरुष एकेरीचे सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर सी युकी चीनचे जे आहेत यांनी जिंकलेलं आहे. भारतातील पहिला युनेस्को चेअर ऑन डेंजर इन्क्लुजन अँड स्किल डेव्हलपमेंट चेअर एप्रिल 2026 मध्ये कुठून सुरू झाला आहे? तर सिम्बोसिस स्किल युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी झालेला आहे, ध्यानात ठेवा. भारत आणि इजिप्त दरम्यान, आता इथे ध्यानात ठेवायचं आहे, भारत आणि इजिप्तचा कोणता सायक्लॉन आहे, की कोणती? सायक्लॉन 4. भारत आणि इजिप्त विशेष दलाच्या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती 2026 मध्ये कुठे झालेली आहे? तर इजिप्त अन्साज या ठिकाणी. आता सायक्लॉन 4 जर म्हणलं तर कोणाचं आहे? भारत आणि इजिप्त, हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि चौथी आवृत्ती आहे 2026 मधली. मध्य प्रदेश सरकारने एप्रिल 2026 मध्ये शालेय नाव नोंदणी वाढवण्यासाठी कोणती मोहीम राबवली? तर कोणती आहे? स्कूल चले हम ही मध्य प्रदेश सरकारची मोहीम आहे. ऑपरेशन हिम सेतू भारतीय लष्कराने कोठे राबवले? तर सिक्कीम या ठिकाणी राबवलेलं आहे, ध्यानात ठेवा. उत्तर सिक्कीम. ओके. 25व्या अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा समूह स्पर्धेचे यजमानपद कोणत्या दलाकडे आहे? तर आपल्याला सांगता येईल इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. 25व्या अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा कोणाच्या आहेत? इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स हे आयोजन करत आहे. कोणत्या देशाने चंद्रावरील उल्कापातामध्ये सिरियम मॅग्नेशियम चेंजेसिट हे नवीन खनिज शोधले आहे? तर या चीन देशाने शोधलेलं आहे, ध्यानात ठेवा. भारतीय लष्कर आणि NDRF यांनी जलरक्षा सेकंड हा संयुक्त पूर मदत सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? तर शिवसागर हे ठिकाण आहे, आसाम या ठिकाणी. जलरक्षा NDRFचा आणि भारतीय लष्कराचा हा शिवसागर आसाम हा संयुक्त पूर मदत सराव आहे. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर अशोक कुमार लाहरी. भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 61व्या फेमिना मिस इंडिया 2026 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? तर साध्वी सेल यांनी जिंकलेला आहे. 61वा जो फेमिना मिस इंडिया आहे, कोण झालेला आहे? साध्वी सेल. कुठे झालेला आहे ते? भुवनेश्वर येथे पार पडलेले आहेत. युनेस्कोद्वारे 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर रबात, मोरोक्को या ठिकाणचं रबात हे शहर आहे. माले मालदीव येथे झालेल्या 2026च्या सॅप अंडर-20 चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? तर बांगलादेश या देशाने पटकावलेलं आहे. पश्चिम बंगालचा अरण्य घोष भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे? तर 95वा. अरण्य घोष पश्चिम बंगालचा आहे, आपल्या भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास आणि रोजगारासाठी लॉन्च केलेल्या AI चॅटबोटचे नाव काय आहे? तर महाचतुर असं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. 2026ची फिडे महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर वैशाली रमेश बाबू ह्या आहेत, हे ध्यानात ठेवा. 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत 2026 सर्वसाधारण विजेतेपद कोणी पटकावले? तर कोणी? मुंबई पोलीस यांनी पटकावलेला आहे. भारताचा आदित्य हा हाय स्पीड बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प कोठे स्थित आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? तर आपल्याला सांगता येईल कोणाची? सुनित्रा अजित पवार या आपल्या महाराष्ट्राच्या कोण आहेत? उपमुख्यमंत्री आहेत. यांचे काय झालेले आहे? खो खोच्या जे असोसिएशन आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून बिनविरोध काय झालेला आहे? निवड झालेली आहे. 2026 मेन्स IIHF वर्ल्ड चॅम्पियनशिप या
आईस हॉकीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर स्वित्झर्लंड आपल्याला असं सांगता येईल. रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्सद्वारे प्रसिद्ध केलेल्या 2026च्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशकात कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? तर नॉर्वे देश आहे, हे ध्यानात ठेवा. कोकेनच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने म्हणजेच NCBने मे 2026 मध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक आहे, हे ध्यानात ठेवा. चला पुढला प्रश्न पाहूया. द आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026 मध्ये कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेने सर्वोच्च स्थान मिळवले आहे? तर भारतीय विज्ञान संस्था म्हणजेच त्याला आपण IISc बेंगळुरू असं म्हणतो. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑफ मेरिट हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाने प्रदान करण्यात आलेला आहे? तर नॉर्वे या देशाचा हा प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या नरेंद्र मोदीजी यांना पुरस्कार. पहिल्या इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स शिखर परिषदेचे 2026 मध्ये कोठे आयोजन करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 12 मित्र देशांच्या सहभागासह प्रगती 2026 या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर मरोई मिलिटरी स्टेशन मेघालय या ठिकाणी. DRDOने भारतीय नौदलासोबत मिळून कोणती स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे? तर कोणती? NASAMR. त्याचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर काय आहे? नावल अँटीशिप मिसाईल, म्हणजेच त्याला मीडियम रेंजची मिसाईल असं सुद्धा म्हणता येईल. चला पुढला प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणत्या पुस्तकाने जिंकला आहे? तर कोणतं पुस्तक आहे? तैवान ट्रॅव्हलॉग या पुस्तकाने बुकर पुरस्कार 2026 काय केलेला आहे? जिंकलेला आहे. स्वीडनचा प्रतिष्ठित रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार पदवी कमांडर ग्रँड क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार जो सन्मान आहे कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणता? रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार पदवी कमांडर ग्रँड क्रॉस हा कोणाला भेटलेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटलेला आहे. चला पुढला प्रश्न. तमिलगा वेट्टी कझगम TVK या पक्षाचे संस्थापक श्री जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर आपल्याला माहितीच असेल ॲक्टर आहेत जोसेफ विजय हे 9वे मुख्यमंत्री झालेले आहेत कोटचे? तामिळनाडू या राज्याचे. संसद रत्न पुरस्कार 2026च्या 16व्या आवृत्तीत वैयक्तिक श्रेणीत सर्वाधिक 5 पुरस्कार कोणत्या राज्याने पटकावलेले आहेत? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने काय केलेले आहेत? संसद रत्न पुरस्कारामध्ये जे 2026ची जी आवृत्ती जर म्हटलं तर कितवी होती? 16वी, हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि 5 पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याने काय केलेले आहेत? भेटलेले आहेत. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील पुगा व्हॅली, हे पुगा व्हॅली खूप फेमस आहे, ध्यानात ठेवा, येथे उभारला जात आहे? तर केंद्रशासित प्रदेश आहे लडाख, हे ध्यानात ठेवा. इथे हा भारतातील पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. कुठे? पुगा व्हॅली, लडाख या ठिकाणी. पश्चिम बंगालचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीलम मीना यांची. ठीक आहे. भारत 4 ते 8 जून दरम्यान कोणत्या शहरातील ट्रान्सटेडिया येथे पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे काय आयोजन करणार आहे? तर कुठे? अहमदाबाद या ठिकाणी. भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS असं म्हणतो आपण, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे तिसरे असणार आहेत. कोण? जनरल NS राजा सुब्रमण्य. चला पुढला प्रश्न पुस्तकावरती आहे. आपणापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव हे पुस्तक कोणाद्वारे लिहिले गेले आहे? तर कोण? शिवराज सिंग चौहान. तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कोणत्या खात्याचा कारभार आहे? मला तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. रांची येथील फेडरेशन कपमध्ये गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत किती सेकंदाची वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे? तर 10.09. ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्या संस्थेने
2026मध्ये पद्मदोरी ही कापड उद्योग मोहीम सुरू केली आहे. तर कोणाची आहे पद्मदोरी? ईशान्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळ यांची ही काय आहे? पद्मदोरी ही कापड उद्योग मोहीम आहे. कुठे? ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या अंतर्गत. कोणतं? ईशान्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळ. भारत आणि कंबोडिया दरम्यान द्विपक्षीय लष्करी सराव सिनबॅक्स कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर कुठे? काम्पॉंग स्पेओ प्रांत, कंबोडिया या ठिकाणी. मग आता असं सांगता येईल आपल्याला भारत आणि कंबोडिया दरम्यानचा कोणता? सिनबॅक्स सेकंड हा सराव आहे. हा लष्करी द्विपक्षीय सराव आहे. भारत आणि कंबोडिया. कोणता? सिनबॅक्स सेकंड. केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर आपल्याला सांगता येईल व्ही.डी. सतीशन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहेत. कोण आहेत केरळचे मुख्यमंत्री आता? व्ही.डी. सतीशन. कोकण रेल्वेच्या कोणत्या स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस होणार आहे? तर कोणतं आहे? कोकणमधलं सावंतवाडी. भारतीय सैन्याने नुकतेच लेह लडाख येथे आयोजित केलेल्या उंचावरील मेगा नेत्र शिबिराचे नाव काय आहे? तर ऑपरेशन नेत्र 1.0. DRDO आणि भारतीय हवाई दलाने चाचणी केलेले तारा हे भारताचे पहिले स्वदेशी कोणते शस्त्र आहे? तर आपल्याला सांगता येईल भारताचे हे तारा हे ग्लाइड वेपन सिस्टम भारताचे पहिले स्वदेशी शस्त्र आहे. DRDO आणि भारतीय हवाई दलाचं. नुकत्याच पार पडलेल्या उबेर कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर दक्षिण कोरिया. सिक्कीम हे केंद्र सरकारच्या कोणत्या पुढाकारांतर्गत देशातील 5वे पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे? तर उल्हास. ठीक आहे. आता मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही उल्हासचा फुल फॉर्म पण सांगायचा आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर कोणी स्वीकारला आहे? सौरव भाटिया यांनी. ठीक आहे. सौरव भाटिया यांनी काय केलेलं आहे? जे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आहे म्हणजेच उदय आपण आधार कार्डचं म्हणतो ते जे कोण झालेले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? श्री सौरव विजय हे. 9 मे 2026 रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे शुवेंदू अधिकारी हे कोणत्या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत? तर हे कोणत्या पक्षाचे आहेत? भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP. भारतीय नौदलाचे 27वे प्रमुख म्हणजे चीफ ऑफ द नाव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे आपले भारतीय नौदलाचे 27वे चीफ ऑफ द नाव्हल स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोण? ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निमे लिमिटेडच्या तोफखाना गोळा निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोठे केले आहे? तर सावळी विहार शिर्डी, जे आपलं शिर्डी या ठिकाणी जे सावळी विहार आहे तिथे निमे लिमिटेडचं जे तोफखाना गोळा निर्मिती कारखाना आहे त्याचे काय केलेलं आहे? उद्घाटन कुणी केलेलं आहे? संरक्षण मंत्री जे आहेत आपले राजनाथ सिंग यांनी उद्घाटन केलेलं आहे. कोणत्या संस्थेने जुराळांसाठी भारतातील पहिली आणि सर्वात मोठी DNA बारकोड संदर्भ प्रयोगशाळा विकसित केली आहे? तर कुठे? भारतीय प्राणी संरक्षण यांनी काय केलेलं आहे? ही प्रयोगशाळा विकसित केलेली आहे. DNA जे बारकोड संदर्भ आहे कोणासाठी? जुराळांसाठी ती विकसित केली आहे. कोणी? झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी. दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड झाली आहे? तर आपल्याला सांगता येईल डॉक्टर सहदेव यादव यांची. कॅनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकून या हंगामातील सलग चौथा विजय मिळवणारा फॉर्म्युला 1 चालक कोण ठरला आहे? तर लुईस हॅमिल्टन हे ठरले आहेत. कॅनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकून फॉर्म्युला 1 चालक कोण आहेत? लुईस हॅमिल्टन. 79वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर कुठे? जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी 79वी जागतिक आरोग्य सभा होती. ठीक आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची वरिष्ठ सभागृहाच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचिकांवरील समिती यांचे काय झालेले आहे? अध्यक्ष म्हणून राघव चड्ढा यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागाने वामन वन नावाचे नवीन परस्पर संवादी जैवविविधता
क्षेत्र विकसित केले आहे. तर कोणत्या सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश आहे? दिल्ली. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. वामन वन दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचं आहे. कोणत्या क्लबने इंडियन सुपर लीग 2026चे विजेतेपद काय केलेलं आहे? पटकावले आहे? तर ईस्ट बंगाल FC. मंत्रिमंडळ स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक समर्पित खाते सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ राज्य. हे ध्यानात ठेवा. भारताचे सार्वजनिक सेवा प्रसारक म्हणजेच प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची? प्रसून जोशी यांची. समान नागरी कायदा विधेयक संमत करणारे ईशान्य भारतातील पहिले आणि देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर आसाम. हे ध्यानात ठेवा. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर डॉक्टर अशोक कुमार पांडा यांनी. माउंट एव्हरेस्ट 32व्यांदा यशस्वी चढाई करून इतिहास रचणारे नेपाली गिर्यारोहक कोण आहेत? कामी रीता शेर्पा हे आहेत. 32व्यांदा त्यांनी काय केलेलं आहे? हे माउंट एव्हरेस्टवरती गेलेले आहेत. ते नेपाळचे कोण आहेत? गिर्यारोहक आहेत. हे ध्यानात ठेवा. अहमदाबाद येथे झालेल्या IPL 2026च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी म्हणजेच RCB यांनी. सुमन कल्याणपूरकर यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2023 मध्ये कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर कोणता? पद्मभूषण पुरस्कार. त्यांचं नुकतंच काय झालेलं आहे? सुमन कल्याणपूरकर यांचं निधन झालेलं आहे. हे एक ध्यानात ठेवा. आणि त्यांना 2023 साली पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. 1 जून 2026 रोजी कोणत्या आखाती देशासोबतचा भारताचा मुक्त व्यापार करार FTA लागू झाला आहे? ओमान या देशाचा आहे. ओमान आणि भारत देशाचा. ठीक आहे. भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील बलिया या ठिकाणी 100वे भारतातील काय आहे? हे रामसळ आहे. जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. हे ध्यानात ठेवा. चला पुढला प्रश्न. 4399 दिवस पूर्ण करून भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान कोण ठरले आहेत? तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल नरेंद्र मोदी हे आहेत. 4399 दिवस त्यांनी काय केलेलं आहे? पूर्ण केलेलं आहे. पुरुष अंडर 18 हॉकी आशियाई कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर आपल्या प्यारा भारत देशाने. प्रमुख विमानतळावर भारतीय पर्यटकांसाठी अधिकृतपणे UPI पेमेंट सेवा विस्तारित देश कोणता आहे? तर फ्रान्स देश आहे. हे ध्यानात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा पुरस्कार देणारा देश कोणता आहे? तर आपल्याला इथे सांगता येईल स्लोवाकिया हा देश आहे. किफायतशीर परवडणाऱ्या व्हिडिओ निर्मितीसाठी विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी AI मॉडेलचे नाव काय आहे? तर आपल्याला इथं सांगता येईल वारिया हे आपले भारताचे स्वदेशी AI मॉडेल आहे. कोणतं? वारिया. चला पुढला प्रश्न. भारतमाला टप्पा 1 अंतर्गत एकूण किती किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे? तर 34,800 किलोमीटरचा जो टप्पा आहे भारतमाला टप्पा 1 अंतर्गत 34,000 किलोमीटर या कामाला काय झालेलं आहे? मंजुरी भेटलेली आहे. 2026 मध्ये भारताचा एकूण संरक्षण अर्थसंकल्प ऐतिहासिकरित्या किती लाख कोटी रुपयावरती पोहोचला आहे? तर आपल्याला सांगता येईल 7.9 लाख कोटी भारताचा एकूण संरक्षण अर्थसंकल्प आहे. 7.9 लाख कोटी. भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची अधिकृतपणे नवीन नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचं काय झालेलं आहे? 31वे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींनी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या किती अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे? तर 6. ठीक आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये सलग 14व्या वर्षी कोणते विद्यापीठ जगात प्रथम ठरले आहे? तर आपल्याला सांगता येईल मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT असं म्हणता येईल. सीमापार डिजिटल पेमेंट्ससाठी भारताच्या UPI सोबत
पेमेंट प्रणाली जोडणारा नवीनतम शेजारी देश कोणता? नेपाळ हा आपला शेजारचा देश आहे, हे ध्यानात ठेवा. नॉर्वे 2026चे विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय बुद्धिबळ कोण बनला आहे? तर आर प्रज्ञानंद. महिलांची सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी जून 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने श्री राईट हा उपक्रम सुरू केला आहे? तर श्री राईट जर म्हटलं तर तेलंगणा या राज्याची आहे. मंगोलिया येथील एक्सरसाइज कॉन्क्वेस्ट सरावात भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व कोणत्या रेजिमेंटने किंवा तुकडीने केलेलं आहे? तर आपल्याला सांगता येईल जाट रेजिमेंटने. ठीक आहे. 11व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करत आहेत? तर गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. जी 11वी ब्रिक्स आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी होत आहे. एशियाई खेळातील सुवर्ण पदक विजेते आणि मनु भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा कोण? ठीक आहे, जसपाल राणा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर नेमबाजी या खेळाशी जसपाल राणा हे बिलॉंग करतात. तर यांचा नुकतंच काय झालेलं आहे, जसपाल राणा यांचं निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे, ध्यानात ठेवा. जून 2026च्या ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे जागतिक शांतता निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? भारत देशाचा 127व्या स्थानावरती आहे. झारखंडच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करत खालीलपैकी किती पारंपरिक उत्पादनांना GI टॅग काय करण्यात आलेला आहे? टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. तर 11 प्रोडक्ट आहेत झारखंडचे, त्यांना काय झालेलं आहे नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. 98% पेक्षा जास्त साक्षरता दर साध्य करून पूर्ण साक्षर घोषित होणारे उत्तराखंड देशातील कितवे राज्य बनले आहे? तर उत्तराखंड देशातील आपले 6वे राज्य बनलं आहे. टॉप 500 यादीनुसार अमेरिकेच्या एल कॅपिटनला मागे टाकून जगातील सर्वात शक्तिशाली बनलेला लाईन शाईन, ध्यानात ठेवा, लाईन शाईन हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाचा आहे? तर ह्या चीन देशाचा आहे, हे ध्यानात ठेवा. इथं इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA चा 27वा सदस्य देश म्हणून कोणता देश अधिकृतपणे इथे काय झालेला आहे, सामील झालेला आहे? तर बांगलादेश. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्याच माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित गोल्डन शंख पुरस्कार जिंकला आहे? तर कोणत्या चित्रपटाने गोल्डन शंख पुरस्कार जिंकला आहे? सिल्वर 19वा होता मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. ठीक आहे, ध्यानात ठेवा. नवजात बालकांसाठी 1 ग्राम सोन्याची अंगठी देणारी थाई मामन थंगा मोतिरा थिट्टम योजना कोणत्या राज्याची आहे? तर तामिळनाडू या राज्याची आहे, ध्यानात ठेवा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे जून 2026 मध्ये जाहीर केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताने कितवे स्थान मिळवले आहे? तर 70वे स्थान मिळवलेलं आहे. उझबेकिस्तान हा देश सामील झाल्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँकच्या सदस्य देशांची संख्या किती झाली आहे? तर टोटल 10 सदस्य आहेत. कशामध्ये? न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये. तर 10वा सदस्य कोण बनला आहे? उझबेकिस्तान, हा ध्यानात ठेवा. आपण सर्व हे जेवढे क्वेश्चन पाहिलेले आहेत ते पूर्ण तुम्हाला डिटेल आपल्या कशामध्ये आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF टाकलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती पण हा पूर्ण मंथली जी सिरीज आहे करंट अफेअरची तिथे हे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त आपण हा क्वेश्चन फास्टमध्ये काय करतो, आपण पाहत आहोत. चला पुढला प्रश्न पाहूया. महर्षी सुश्रुतांच्या काश्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे? स्कॉटलँड या देशामध्ये आहे, ध्यानात ठेवा, स्कॉटलँड. ठीक आहे. तर जे महर्षी सुश्रुत आहेत यांना आपण सर्जन सुद्धा असं म्हणतो. भारतीय हवाई दल सहभागी होत असलेल्या एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशात आयोजित केला जातो? तर कोठे? ऑस्ट्रेलिया या ठिकाणी एक्सरसाइज पिच ब्लॅक. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या अगथियार द युनिफायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आपल्याला सांगता येईल 2 लेखक आहेत, लिहून घ्या. ओ शमा भट आणि डॉक्टर MN सुधा हे 2 लेखक आहेत. तर ह्यांचं हे पुस्तक आहे कोणतं? अगथियार द युनिफायर. 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा
पहिला अरब देश कोणता बनला आहे? तर आपल्याला सांगता येईल संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE असं म्हणता येईल. जून 2026 मध्ये भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी भारताने कोणते मानवतावादी अभियान सुरू केले आहे म्हणजे मदत पोहोचण्यासाठी? तर आपल्याला सांगता येईल ऑपरेशन अमिस्तात. व्हेनेझुएलाला भूकंप आलता, त्याच्या मदतीसाठी आपण हे भारताने आपल्या ऑपरेशन अमिस्तात राबवलेलं आहे, मोहीम आहे ती. निधन झालेले फेक्रॉइस बॅरन हे 2013 मधील नोबेल पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते? तर हे बेल्जियम या देशाचे आहेत. त्यांचं पण नुकतंच निधन झालेलं आहे, ध्यानात ठेवा. त्यांना 2013 मधील नोबेल पुरस्कार भेटला आहे. फेक्रॉइस बॅरन बेल्जियम या देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आहेत. हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार 61 युनिकॉर्न स्टार्टअपसह आपला भारत देश जागतिक पातळीवर कितव्या स्थानावरती आहे? तर आपल्याला सांगायचं आहे आपला भारत देश 4थ्या स्थानावरती आहे. अणुऊर्जेच्या उष्णतेवर आधारित जगातील पहिल्या हायड्रोजन निर्मिती सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर आपल्याला सांगता येईल कल्पक्कम तामिळनाडू या ठिकाणी, जे आपलं जगातील पहिलं जे अणुऊर्जेच्या उष्णतेवर हायड्रोजन निर्मिती सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? कल्पक्कम तामिळनाडू या ठिकाणी. चला पुढला प्रश्न पाहूया, पुरस्कारावरती आहे. जागतिक हवामान संघटनेने प्रतिष्ठित 71वा आंतरराष्ट्रीय हवामान संघटना पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर ह्या डॉक्टर फ्लोरेन्स राबियर यांना काय झालेलं आहे? 71वा आंतरराष्ट्रीय हवामान संघटना पुरस्कार जाहीर झाला आहे. आशियाई विकास बँकेने भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये कोणत्या उद्योगाला चालना देण्यासाठी $42.2 लक्ष कर्ज मंजूर केलेलं आहे? तर कोणत्या उद्योगाला? बांबू या उद्योगाला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 200+ अतिशय महत्त्वाचे जानेवारी ते जून 2026 मधील 6 महिन्याच्या आपण मागील करंट अफेअर्सचे महत्त्वाचे वन लायनर क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर तुम्हाला डिटेल हे क्वेश्चनची माहिती पाहिजे असेल तर आपल्या मंथली सिरीजमध्ये जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. जर तुम्हाला काही सुचवायचं असेल, कमेंट्स करायचं असेल तर अवश्य तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. चला टेक केअर, बाय बाय. आपण आज इथेच थांबूया.